नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून तयार झाला आहे. पहिल्यांदा नवरा नवरी सोबतच. कारण कसं आहे की दिवसभर काय होणार होतं, आज दीदीचं तुम्हाला माहिती आहे काल हळद झाली. आज सगळे विधी सकाळी दुपारी पूर्ण करून घेतले आणि देवकाचा कार्यक्रम आपण गोविंद भैयांकडे सोपवला होता. त्यानंतर ही असल्या काहीतरी प्रथा असते आणि याच्यामध्ये लहाय वगैरे टाकायचं म्हणजे सगळ्या लहाय टाकण्यापेक्षा थोड्या काढून घेतल्या आणि अशा तोंडात टाकल्या. हे चालतं माहिती आहे का, ही पण प्रथा चांगली आहे तशी. त्यानंतर ह्या विधीमध्ये सगळं असं कानपिळे वगैरे हे सगळं जेवढं किती लग्नात विधी असते तो काय आता माझाच नंबर आहे, तसं मी खुश आहे. त्यानंतर हे पहिलं जेवण आहे माझं. मी काय म्हणतो हे पुढं तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर हे बघू शकताय मस्तपैकी असं का नाही असं व्हिडिओ काढून घेतला, कारण मी तयार खूप खूप आवरून भारी झालो होतो. खाली काय फायरवर्कच्या मालकाने असं तोफा वगैरे लावून घेतला, हे पुढं उडलेलं तुम्हाला मी दाखवतो काय विषय आहे. आपली प्रथा आहे, वाघांच्यातलं कोणाचंही लग्न असेल तर वीर पळवला जातो. ती प्रथा पूर्ण करून घेतल्यानंतर पारणा चालू झालेला आहे. पारणा चालू झालेला आहे तिथे तुम्हाला सांगतो सगळे नाचणार. पण तुम्हाला तर माहिती आहे ब्लॉगरला नाचाय किती आवडते, त्यामुळे विषय नाही, ब्लॉगरने ठेकात धरलेला आहे. ब्लॉगर मस्तपैकी नाचला आणि नाचता नाचता कसं झालं माझ्या लक्षात आले आपल्याला भरपूर काम आहे. राजन मालक वगैरे सगळे आले होते. ही कामं पण चालूच आहेत. त्यासोबत वधूवराची एंट्री काय क्लास झाली तुम्हाला सांगतो. त्यानंतर कसं होतं लगेचच का नाही अशी एंट्रीमध्ये तुम्हाला सांगतो खास पुण्यावरून आपण हे ग्रुप मागवला होता आणि यांचं एवढं भारी डान्स होता काय नादच ना, म्हणजे यांनी एवढं भारी रंग आणला. पूर्ण एंट्रीची भरपूर म्हणजे गाणी होते घेतली होती यांनी आणि एंट्रीमध्ये एकदम भारी असं यांनी हे केलेलं आहे. आणि कसं लग्न एकदाच होतं त्यामुळे सगळे जेवढे हाऊस करायचे ना ती एकदाच झाली पाहिजे बघा. त्यानंतर तुम्हाला ते ब्लॉगर भारी दिसतो म्हणल्यावर असं कॅन्डिडेट सोमाला सांगितलं होतं भावाला आपल्या की व्हिडिओ घेत राहा, ब्लॉगर दिसला पाहिजे, विषय नाही. त्यानंतर गंगा आरती वगैरे त्यांनी सगळ्या ग्रुपने घेतली. त्यानंतर भाईसाहेबांचा माझा लुक कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे पुढं मंगलाष्टक झाले आणि असं का नाही फायरवर्क्स बघाय काली काय फायरवर्क्सला नंबर देतो तुम्हाला, मला मेसेज करा. मस्त उडवलं सगळं बरं का, काय विषय नाही, मला डिस्काउंट बी दिला. आणि त्यानंतर कसं हिनं बघा तुम्ही रंगोरबडी जेवणात केली होती सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यात हिनं 6 वाट्या हिनं 2 वाट्या हिनं 2 वाट्या असं खाल्लेलं आहे. हे खाऊन झाल्यानंतर आमच्या फॅमिलीतलं सगळ्यात जास्त पॅकेज असणार म्हणजे 30 लाखाचं पॅकेज यायला. त्यानंतर ही बघा माझी माऊस बहिणी सगळ्यांना ब्लॉगमध्ये घेण्याची संधी दिली आणि सगळ्यात गोड पाहुणा आजचा होय. किती गोड आहे बघा, म्हणजे एवढं भारी ना म्हणजे असं खाऊ वाटत होतं, पण नाही असं नाही, दुसरं जेवण करणार होतो. त्यानंतर आगळ्या वेगळ्या पद्धतीने यादव फॅमिलीने देखील असं फोटोग्राफ सेशन वगैरे करून घेतला. ही तशी आमची तिसरी जेवायची वेळ आहे, पण आम्ही सांगताना सांगितले बाबा दुसरी म्हणून. बघा गोविंद पण सांगितले की बाबा तिसरी म्हणून आहे का. आम्ही असं 30 त्यानंतर जेवण केलं आणि त्यानंतर अगदी आनंदात आमच्या लाडक्या आणि एकुलत्या एक बहिणीचं लग्न झालं, विदाई पण झाली आणि अगदी आनंदात झालं, कारण रडून आमचं कालच झालं होतं आणि आम्ही सगळेजण खुश आहे आणि तिच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी तिला पुन्हा एकदा शुभेच्छा.